साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83 49 50 51 20। नामदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस स्वाभिमानी सप्ताह म्हणून साजरा, आदिल फदास। कोल्हापूर जिल्ह्याचे नेते वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचा स्वाभिमानी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी दिली। यावेळी बोलताना आदिल फरास म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रामनवमी दिवशी साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं। कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्व आमचे माजी नगरसेवक, माजी महापौर, सर्व पक्षाचे आमचे सर्व सेलचे अध्यक्ष यांच्या वतीने भरीव असं 8 दिवसाचा भरीव कार्यक्रम घेण्यात येत आहे। त्यामध्ये स्वाभिमानी सप्ताह या नावाखाली मुश्रीफ साहेबांच्या या वाढदिवसाचे कार्यक्रम आम्ही घेतोय। खरं तर मुश्रीफ साहेब म्हणजे सामान्य गोरगरीब, उपेक्षित, शोषित, पीडित लोकांच्या सेवेतून आणि तपस्येतून तयार झालेला एक लोकनेता आहे आणि मग त्यांचा वाढदिवस होत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं सामान्य लोकांसाठी उपक्रम राबवून त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करायचा असं आम्ही सर्वांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आणि यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी कामगार कल्याण म्हणजे साहेबांनी कामगारांच्यासाठी एक भरीव काम राज्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांच्या रजिस्ट्रेशन करणे, त्यांना त्यांच्या तपासण्या करणे आणि जे रजिस्टर्ड कामगार आहेत त्यांना एक ग्रीन कार्ड देणे मेडिकलचा, ज्याच्यामध्ये त्यांना आणि त्याच्या परिवाराला मल्टी स्पेशालिटी अशा शेकडो हॉस्पिटल्समध्ये मोफत उपचार होणार आहे तातडीनं, कॅशलेस। आणि हे आम्ही 5 तारखेला उद्या सुरुवात करतोय, 6 तारखेला साहेबांचा वाढदिवस, 6 तारखेला वृक्षारोपण करतोय, त्याचबरोबर अंधशाळेतील मुलांना स्नेहभोजन देणार आहे, त्याचबरोबर 7 तारखेला त्या ठिकाणी बालसंकुलमधील मुलांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम देण्यात येणार आहे। आणि विविध ठिकाणी कोल्हापुरातील सर्व ठिकाणी पानपोई चालू करतोय हसन मुश्रीफ पानपोईच्या नावाखाली प्रमुख चौकांमध्ये, आणि जिथं जिथं गरज आहे अशा ठिकाणी या पानपोया 2-2.5 महिन्यांसाठी या ठिकाणी उभ्या करण्यात येणार आहे। त्याचबरोबर पंचगंगा घाट स्वच्छता 8 तारखेला या ठिकाणी आम्ही घेणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक, आम्ही सर्वजण स्वयंसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करणार। महापालिकेची यंत्रणा देखील आमच्या सोबत असणार आहे। त्याचबरोबर आमच्या 12 तारखेला परीक्षा सप्ताह शाळेच्या आणि 13 तारखेला आम्ही लहान मुलांसाठी चिल्लर पार्टी या कार्यक्रमाचं नियोजन करतोय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त। त्यामध्ये विविध खेळण्याचे साहित्य त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये जे पारंपरिक खेळ आहेत, जे आत्ताच्या लहान मुलांना म्हणजे विसरलेले आहेत, लहान मुलं त्या मोबाईलच्या नादामध्ये जे रस्त्यावरचे खेळ आहेत ते विसरलेले आहेत, विट्टी दांडू असेल आणि वेगवेगळे असे गलोरी असेल, गोट्यांचा खेळ असेल, असे विविध खेळ होते। हे सगळे खेळ दुसऱ्या दिवशी लहान मुलांसाठी आम्ही त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर क्रिकेटच्या स्पर्धा जिल्हास्तरीय, त्यामध्ये 24, 25, 26, 27 तारखेला शास्त्रीनगरमध्ये नामदार हसन मुश्रीफ चषकच्या नावानं या ठिकाणी घेणार आहे। आणि सगळ्यात मोठं कोल्हापूरमध्ये आज सगळ्यात मोठं आकर्षण जर का असेल तर ते फुटबॉल आहे। फुटबॉलच्या प्रती अनेक लोकांच्या त्या ठिकाणी थोडक्यात आस्था जोडले गेल्यासारखा प्रकार आहे आणि म्हणून आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अजित हसन चषक असं हे स्पर्धा या ठिकाणी घेत आहोत। त्यामध्ये नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार प्रफुल्लभाई पटेल, राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, रुपाली चाकणकरताई आणि युवकचे सूरज चव्हाण साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे नेते, आमचं शक्तीस्थळ आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांना घेऊन या शहरामध्ये एक उत्तम स्पर्धा आम्ही सर्व नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आयोजित करणार आहे, ज्याच्यामधून नवीन पिढीला एक आदर्श निर्माण करता येईल अशा पद्धतीच्या स्पर्धा घेऊन साहेब हे लोकनेता आहे, जननायक आहे आणि त्या पद्धतीला त्यांना शोभेल असे कार्यक्रम। यावेळी माजी नगरसेवक उत्तम कोराणे, प्रकाश गवंडी, सुनील गाताडे, युवराज साळुखे, सचिन लोहार, प्रमोद पोवार, बाबू घाडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।